भाजपकडे उमेदवार नाही का ज्या पद्धतीने त्यांच्याकडे सगळी इन्कमिंग सुरू आहे? नाही नाही, कसं झालंय, भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. मी होता का म्हणतेय, ज्या काँग्रेस मुक्त भारत करायचा होता त्यातली 80% काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आज भारतीय जनता पक्षात आहे. मग ते कॅन्डिडेट फॉर्म्स मध्ये कशात, मग ज्या काँग्रेसला तुम्ही रिजेक्ट करून भारतीय जनता पक्षाला बसवलं तर आता सगळी काँग्रेसवाली तिथेच गेली. मग होतं ते काय वाईट होतं, लोक तर तेच आहेत, फक्त चिन्ह बदललं. आधी पंजा होता, आता कमळ आलं. बाकी काय बदललं मला सांगा ना. म्हणजे साताऱ्याची एवढी मोठी काल तुम्ही बातमी दाखवली तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर, ती आधी कुठे होते, आधी पंजा, मग घड्याळ आणि आता कमळ. मग कमळाची खरं म्हणजे कधीतरी हे इलेक्शन नंतर मला डेटा अनालाइज करायला आवडतो म्हणून मी स्वतः करणार आहे की भारतीय जनता पक्षाचाच खरा हा वोटर आहे का, जे नेत्यांनी अनेक वर्ष कष्ट केले, त्यांनी जी बांधली वज्रमूठ सगळ्या मतदारांची कामं करून आधी राष्ट्रवादीमध्ये आणि आता भारतीय, ही त्यांची ताकद आहे का ही खरंच भारतीय जनता पक्षाची ताकद आहे? मॉडेल तेच आहे, लोक तेच आहेत. म्हणजे हो तसंच झालंय ना. तुम्ही बघा ना, म्हणजे परिवारवाद बद्दल आम्हाला एवढं बोललं जायचं, आता भारतीय जनता पक्ष. मला एकच प्रश्न जो मी पार्लमेंटमध्ये पण मेघवालजींना विचारला, मेघवालजी या देशाचे लॉ मिनिस्टर आहेत, न्यायमंत्री आहेत, की तुम्ही म्हणता लोकशाही 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 आणि परिवारवाद नको, तुमच्याकडे 25 असे लोक बिनविरोध निवडून आलेत, तो काय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नव्हता. एकही कार्यकर्ता बिनविरोध आलेला नाही हे तुम्ही बघितलंय का? कार्यकर्ता बिनविरोध असताना तर मी पण म्हणलं असतं वेल डन. कुणाची बायको, कुणाची मुलगी, कुणाची सून, मग आम्ही तरी निवडून तरी आलोय, आम्ही बिनविरोध नाही आलोय. ते तर बिनविरोध आलेत सगळे. आणि लोकशाहीमध्ये, आणि मी उदाहरण माननीय प्रधानमंत्र्यांचं दिलं, या देशात सगळ्यात मोठा नेता पदावर बसलेला माननीय मोदीजी आहे. मोदीजींना लोकशाही पद्धतीनेच मोदीजी पण निवडून येतात ना. मग मोदीजींचं एवढं काम आहे, मग मोदीजी का नाही बिनविरोध येत? हा पण एक प्रश्न येतोच ना. एका लहान मुलांनी मला शाळेत गेल्यावर हा प्रश्न विचारला होता की एवढे 25 लोक भारतीय जनता पक्षाचे बिनविरोध आले, मग मोदीजी का बिनविरोध येत नाही? इट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट. मग लोकशाहीमध्ये एवढे बिनविरोध येतात, पण कार्यकर्ता का बिनविरोध येत नाही भारतीय जनता पक्षाचा? आणि सगळी जी आहेत ती काँग्रेसवालीच आहे. तुम्ही लिस्ट काढून बघा.